तहसील कार्यालयासमोर शेतकरी नेते प्रशांत डिक्कर व राजूभाऊ शेट्टी यांच्या उपस्थितीत शिवजन स्वराज मेळावा संपन्न। संग्रामपूर बस स्टँडवरून स्वराज शिवजन स्वराज मेळावा 12 वाजतापासून करण्यात आली। या शिवजन स्वराज यात्रेमध्ये वाजत गाजत शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी सहभाग घेऊन शेतकरी शेतमजूर सह असंख्य शेतकरी संघटनेचे चाहते एकत्रित होण्याकरिता तालुक्यातील ठिकठिकाणी खेड्यापाड्यातील बहुसंख्य लोकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला। शिवजन स्वराज मेळावा हा तहसील कार्यालय समोर कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत भाऊ डिक्कर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर सुरू झाला। शिवजन स्वराज मेळावा दरम्यान जनतेची गर्दी इतकी झाली की वरवट बकाल ते संग्रामपूर येण्याकरिता मेन रोडवर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात थांबली असता प्रशांत भाऊ डिक्कर यांनी तात्काळ मेळाव्यातील गर्दी झालेल्या जनतेला विनंती केली व तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मनीष भाऊ वानखडे, गवांदे साहेब, घुंगटे साहेब, माळी साहेब यांच्यासह तामगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबलेल्या वाहतुकीला येण्या जाण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली। या शिवजन स्वराज मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजूभाऊ शेट्टी यांनी एंट्री मारली। त्यानंतर दिल्ली मुंबईतल्या कामगारांना ज्या सुविधा भेटतात त्या सुविधा शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना द्या व शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य द्या। शेतीमालावर प्रतिक्रिया उद्योग उभे करून युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून नोकऱ्या द्या। आदिवासी बांधवांना स्थानिक पुरावे ग्राह्य करून जातीचे दाखले द्या। तर शेतकऱ्यांना 100% विमा द्या। स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत समाविष्ट करा। शासन निर्णयानुसार महिला बचत गटाची व्याजाची रक्कम परत करा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा। कापसाला 15,000 तर सोयाबीनला 9,000 रुपये भाव द्या। ह्या सर्व मागण्या शासनाला शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस लढणारे नेते प्रशांत भाऊ डिक्कर व राजू शेट्टी यांच्याकडून शेतकरी व शेतमजुरांसाठी मागण्या देण्यात आल्या। त्यावेळेस शिवजन स्वराज शेतकरी संघटनेचे शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी संघर्ष करताना भरपूर जनतेमध्ये उत्सुकता पाहायला मिळाला। लेकिन ये किसान, ये शेतकरी जो रात दिन मेहनत करता है, अपना पसीना कमाता है, लेकिन उसके माल का भाव यहाँ का मार्केट का अड़त्या ठहराता है। यह बहुत बड़ी शोकांतिका है। यहाँ के किसान के माल का भाव, यहाँ के किसान के कपास का भाव, यहाँ के किसान के सोयाबीन का भाव, ये कपास का भाव 15,000 रुपए मिलना चाहिए और सोयाबीन को 9,000 रुपए प्रति क्विंटल भाव मिलना चाहिए। इसके लिए शिव जन स्वराज्य यात्रा है। जज्बात बदल सकते हैं। इस जलगांव जामोद मतदार संघ के फिक्र और ख्यालात बदल सकते हैं और दौरे मौजूद के दिन रात बदल सकते हैं मित्रों। और यहाँ के किसान अगर चाहे